सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी खारकर, तुम्ही तर शीर्षासन याच्या आधी कधी केलं नसेल ना तर ह्या वयात सुरू करू नका. त्याला सवय लागते जरा. आणि जर केलंच ना तर भिंतीला टेकून शीर्षासन करा किंवा मग नातवंडांना गोळा करा. म्हणजे 4 आहेत ना तर दोघं जण उजवा पाय धरतील आणि दोघं डावा पाय असं करून एकदम सुरू करायचं ना या वयामध्ये. कशाला करतोय शीर्षासन वगैरे. फडणीस बघा कसे रमलेत. हो, एकटे बसून काय करता फडणीस? हो फडणीस, काय कसली कसली काळजी करताय? पावसाची काळजी करताय का? नाही गेला, येणार नाही आता. आता गेल्या जमाय. हो हो, म्हणजे तुम्हाला तुरळक ढग दिसतील असे पांढुरके, पण काय पाणी बिणी पडणार नाही. अगदी लिहून घ्या. नाही पण फडणीस, मला सांगा, तुम्ही कशाला पावसाची काळजी करताय? नाही काळजी नाही करत. मग एवढं बघता काय वर आकाशात? हा बरं, तुम्ही आता घरी येणार आहात का इथे बसून राहणार आहात? घरी. हा, मला एक सांगा खारकर, हे नक्की फडणीस होते ना का जत्री हरवलेला जुळा भाऊ वगैरे कोण नाही ना? मलाही तोच प्रश्न पडलाय. म्हणजे जुळ्या भावाचा नाही, एवढी बडबड करणारा माणूस. आणि मी तुला सांगू का, काहीतरी बिनसलंय नक्की. तुम्ही असं करा खारकर, मला तुम्ही संध्याकाळी जर आठवण करा. कसली? काय प्रॉब्लेम असेल ना त्यांना विचारायला हवं. हे असं विचारणं बरं दिसणार नाही. बरं दिसण्याचा प्रश्न नाही हो. त्यांची जर काय अडचण असेल तर आपल्यासारख्याने त्यांना मदत करायला नको का? काही बघायला हवं मदत होते की नाही ते. हे पण खरं आहे. माझ्या डोक्यातच आलं नाही बघा. तुमच्या डोक्यात पोहे असणार. पोहे? मगाशी तुम्ही म्हणालात ना घरी लवकर पोचायला हवं, सुनबाईने पोहे केले म्हणून. आबा, तुम्ही म्हणजे अगदी. अरे ये शिर्या, अरे तुला काय ऑफिस वगैरे नाहीये का आज? सकाळ सकाळी कुठे तू? जाणार आहे मी, पॅन्ट आणायला गेलो होतो इस्त्रीवाल्याकडे. हो बाबा, काय रे? तुम्हाला फडणीस काकांचं कळलं काय? फडणीस काकांचं का? अरे देवा, आज पण सीएल पडणार. ए सामान डबा नको भरू आज. अरे काल भेटले होते मला रात्री. फडणीस? मला मगाशी भेटलो होते. त्यांचं काय नाही हो, त्यांचा मुलगा आहे ना तो. काय काय गेला तो? ओव्हर रेट होता. नाही हो, अहो तो शरद त्यांचा मुलगा आहे ना, तो त्यांना फडणीस काकांना वृद्धाश्रमात पाठवतोय. काय? हो. तू काहीतरी बोललो. तू पहिला तयारी कर रे बाबा. तुला ऑफिसला वेळ होतो, काय कळत नाही की काय? चल 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 पर्यंत जा. कोणी सांगितलं तुला? अहो गोट्याने सांगितलं. आणि काहीतरी नाही बाबा, खरंच फायनल झालं सगळं. त्यांचा मुलगा आणि सून दोघं मिळून त्यांना वृद्धाश्रमात पाठवतायत. अहो फडणीस काकांना एवढा शॉक बसलाय ना. अरे बसणार बरं काय शेखर, सकाळी मला भेटले ना त्या आभाळाकडे बघत एकटं आणि सैरभैर झाल्यासारखे वाटत होते मला. हो शिर्या, ए शिर्या, अहो त्याची अंघोळ झाली नसेल तर त्याला सांगा नाश्ता तयार आहे. हो खरंच सांगतोय मी. आलो आलो. हे शिर्या, मला सांगतो गोट्या तुला सिरियसली सांगत होता हे? हो नक्की ना? पण हो, कमाल केली या सरळने. चेहऱ्यावरून वाटत नाही एवढं डांबीस असेल असं. अरे कर्म, आता करणार काय फडणीस? या फडणीसनं आपला सगळा प्रॉव्हिडंट फंड शरदच्या मुलाला अमेरिकेला पाठवायसाठी दिला होता. आता हरी करत बसायची पाळी आली. कुठे चाललो होतो मगाशी? अहो बाबा खरंच गोट्या सिरियसली बोलत होता. बातमी खरी आहे. अरे काय करतोस तू? उठ उठ उठ. या हे ग,
मी आंघोळ करू येतो. हो अरे काय आंघोळ झाली नाही अजून आणि ही काय धुवायला टाकायची आहे का? अगं इस्त्री खिशात काही आहे का बघते अगं ना? इस्त्री केलेली आहे काय तू पण शी. अगं बाई अरे पण अजून आंघोळ केलेली नाहीयेस तू. आता चहा का घ्या तुम्ही चहा घ्या. शिर्या अहो चहा घ्या ना. हो. काय झालं नाही काय नाही. काय तू काय सिरियसली काय म्हणत होता काय झालंय काय? काय नाही ग अगं आपले फडणीस काका आहेत ना हा त्यांना तो शरद वृद्धाश्रमात ठेवणार आहे म्हणे. अगं बाई काय सांगतो तुम्ही खरं? आणि तेच विचारतो तुम्ही शिर्याला. का ते? आता काय माहित बायकोच्या नादाने करून काय करतोय. चांगला चालता फिरता हिंडता फिरता माणूस आहे ना गोड आहे स्वभावाने म्हणजे आपल्याला तरी वाटतं असं. हो पण हे त्याला कोण समजावणार. मग तुम्ही सांगा ना समजावून वर्गमित्र आहे ना तुमचा. मी अगं माझ्या वयाचा पडतो का तो आणि तो कसा तिरसट आहे तुला माहिती आहे. माझं नाही ऐकणं तो. माझ्या मते कुठल्या तरी मोठ्या माणसाने जाऊन त्याला कानपिचक्या दिल्या पाहिजेत चांगले. आपण आबांनाच पाठवूया. कुठे. अहो कान उघडणी करायला चांगला कान पिळून येतील त्याचा. हा शिर्या अगं श्यामला दूध घेऊन आली कशी नाही अजून. मी मॉर्निंग वॉक घेऊन आलो तिला माहीत नाही की काय. हा तिची सकाळची घाई असणार. बरं काय त्या फडणीसांच्या नशिबात आहे देव जाणे. वृद्धाश्रमात ह्या वयात म्हणजे बटर मी इकडेच ठेवलं ना. हे वृद्धाश्रमांचं ना फॅडच आलंय हल्ली. हम्म. बऱ्याच ठिकाणी ऐकलं मी. हा शरद पण त्यातलाच. नाही म्हणूनच म्हणते तुम्ही आबांनाच पाठवा. हे श्यामन हम्म. आबा ऐकतील का ग. तुम्ही समजावून सांगा ना व्यवस्थित. नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे. हम्म. काहीतरी करायला पाहिजेच. आपण आबांना पाठवूयाच. हम्म. पण जातील का ते? आता या वयात त्यांची समजूत काढणं जरा कठीण आहे. थोडस ऐकवतील. पण तुला सांगतो श्यामल हम्म. लहानपणापासून बघतोय मी आबांच्या शब्दाबाहेर नाही आहे तो. हो. त्याच्या आई! शब्द मोडणार नाही. ये आई हा. आई नाश्ता दे. हो नाश्ता तयारच आहे. अरे. बोलत काय बस अरे, नाश्ता दे उशीर होतोय मला. अरे नाश्ता तयारच आहे बाबा तूच तयार हो. हा. अहो श्यामाला बाई आटपा लवकर. हो आधी तुम्ही एकटे होता तर दोघे घाई घाई करायला मला दोघांचे डबे भरायचे. अगं बाई मी ती झाकण काही मदत हवी आहे का. हा नको. श्यामत चल मी निघतो आता. हो. हा? मला रोज लवकर उठलं ना तरी सुद्धा हा उशीर ठरलेला आहे. काय काय कोणास ठाऊक. काही राहिलं नाही ना? काय राहिलं आता. काय नाही मी घेतलं सगळं माझं घेतलं बॅग. ना? हो हा, घेतलं. पैसे रुमाल हो य हो चाबी घेतली का? बरं चल येऊ. अहो माझं एक काम करा ना तुम्ही. या आता श्यामल गर्दीच्या वेळेला काम बिम नको बा. मला घाई आहे आता. मला अहो, जायचं आता नाही म्हणते मी येतानाच काम म्हणते मी. काय ते. येता आता तुम्ही स्टेशनला ना तिथे जा आपल्या सराफाकडे आणि मला माझ्या बांगड्या पॉलिशला दिल्या होत्या ना त्या घेऊन या. आणि टिपऱ्यांच्याच बांगड्या द्या म्हणावं. मागच्या वेळेस तुम्ही घोसाळकरांच्या बांगड्या माझ्या इथे घेऊन आलात घातली तर इथेच गेली माझ्या ती. अगं तू बरी आहेस ना श्यामल. का? तुला काय वाटलं गर्दीच्या वेळेला मी तिथे मध्ये उतरू तुझ्या बांगड्या घेऊ आणि हे नको नको. आधीच त्या गर्दीने ना असे कटकट होते सगळं चिकचिकीत होतं राहिलं ना. राहिलं मी आणेन जाऊ. तू बघा नक्की ना आणशील ना तू. आणि नाही तर आबांना पाठव. बांगडी आणायला? अहो, काय बोलता तुम्ही बाबा? अगं तू बरी आहेस ना श्यामल. का? अगं शरदकडे पाठवायचं ना आबांना. हो मग अहो पण मी कसं पाठवणार ते तरी मी कसं करेन? तू एक काम कर. तू बोलून ठेव. मी नंतर बघतो संध्याकाळी आल्यावर. फारच मनावर घेतलेलं दिसतंय. हो ग मला ते फार लागलं ते. तू आबांशी बोलून ठेव. बरं. आपण काय ते बघू. बरं. चल. आणि हे काय काढलंयस तू सकाळी सकाळी. कसला अहो. पसारा काढलाय हा. अहो पसारा नाही हो लक्ष द्यायला वेळच नव्हता. बघा ना कशी झाली आहे आणि माती पण बदलायला झाली आहे ना. म्हटलं पटपट करून टाकू 2 झाडं तरी उरकून टाकते मग बघू उद्याचं. बरं आहे बुवा तुमचं. मनासारखे उद्योग तरी करता येतात. नाहीतर आम्ही ते बजेट फायली ट्रेन गर्दी आणि हा रोजचा उशीर. चल मी निघतो. नीट जा सांभाळून जा. प्रश्नाबद्दल तुम्ही काहीतरी. मी काय सांगणार मला कळत नाही. दिवसेंदिवस तेच गुराळ तेच आवाज आणि विषय आहेत कुठे. विषय म्हणजे काय आता मला सांगा नाही का? तुम्ही. हा. अरे हो, या, या. या 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 बसा बसा बसा. मी काय म्हणतो अण्णा कुठे आहेत? आणि ते काल ते ऐकलं ते खरं आहे का. खरं आहे म्हणजे 101% खरं आहे. पण आबा शिर्यानी काय बातमी आणली. रिपोर्ट द्यायला शिर्या भेटतो कुठे.
नवीन जॉब मिळालेला हा लवकर जातो उशिरा येतो हा सकाळी काहीतरी म्हणत होता. काय म्हणत होता? हे ते तो गोट्या काहीतरी त्याला सांगत होता असं काहीतरी म्हणाला. अहो गोट्याने सांगितलं ना म्हणजे ती बातमी खरीच असणार. खरी बातमी म्हणजे काय? गोट्या म्हणजे काय? BBC न्यूज आहे हा. नाही काय आहे की गोट्या फडणवीसांच्या अगदी शेजारीच राहतो ना, तेव्हा गोट्यानी आणलेली बातमी म्हणजे अगदी आतल्या गोटातली असणार. एक मात्र खरं, फडणीस जाणार हे निश्चित. पण काय हो त्यांचं आणि सुनेचं काही बिनसलं वगैरे होतं काय हो हा? काय माहिती बुवा. काही नाही हो, गरज सरो आणि वैद्य मरो नियमच आहे हा. म्हणजे अहो आता हेच बघा ना, शरद आणि त्याची बायको दोघंही नोकरी करतात. आता मुलं लहान असेपर्यंत त्यांना सांभाळायला आजोबा हवे होते, पण आता आता ती कॉलेजला जायला लागलीत ना. अहो कॉलेज काय, मुलगा नोकरीला पण लागला. मग बरोबर आहे. आता म्हाताऱ्याची अडचण वाटायला लागणारच. अहो आता मुलाचं लग्न पण ठरलंय, मग जागा नको. खरंय, ही फ्लॅट संस्कृती म्हणजे खो खो सारखं आहे बघा. म्हणजे एकाला खो देऊन बाहेर काढल्याशिवाय दुसरा आतच जाऊ शकत नाही. म्हणून वाटतं हे म्हातारपण नको व्हावं, म्हणजे नातवंडांची लग्न व्हायच्या आत डोळे मिटलेले बरे. हल्ली काय झालंय नातवंडांची लग्न व्हायच्या आधीच वृद्धाश्रमात पाठवत आहेत. म्हणजे ते पाठवत आहेत ना, मग आपण पाठवूया असा एक विचार. बाबा जे तुमचं ठीक आहे हो, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आमचंच काही खरं नाही. बघू उद्याचं कोणी सांगितलंय काय आबा? हा हो उद्याचं कोणी सांगितलंय? काय हो आबा, काय झालं? घरी जायला हवं. एवढ्यात? नाही जरा पडेल म्हणतो. आबा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही आबा, येऊ का सोडायला मी? नको. पण सांभाळून जाल ना? हो का ह्या सगळ्यांची सवय मोडायला हवी, नाहीतर वृद्धाश्रमात गेल्यावर चुकल्यासारखं वाटेल. हो का घरीच बसून राहावं, थोडे दिवस राहिलेत. वानप्रस्थाश्रम आणि आधुनिक समाज. वानप्रस्थाश्रम कसं, वृद्धाश्रम असणार. आबा आबा तुम्हाला चहा आणू मी? हा का बरं, दूध आणू का? आबा दुपारी जेवला नाहीये तुम्ही, पोट बीट बिघडलंय का? हा नाही हा? पोट नाही बिघडलं. मग खायला नको का काही तुम्हाला? नको नको. अगं बाई पण मग चहा. तो हा शेखर आला ना की मग मी चहा ना चहा. हा आणेन मी. सावकाश. आई ग आई आई आलात तुम्ही, मी चहा टाकते आई हा. ग कंटाळलो. श्यामल काय करते ग? अगं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. असं वाटतं मुंबई सोडून कुठेतरी बाहेर पळून जावं. श्या. अगं बाई आणि श्यामल थट्टा वाटते का तुला? पण मी ठरवलंय, रिटायर झालो ना की मस्तपैकी कोकणामध्ये एक बारकाचं घर घ्यायचं आणि तिथे राहायचं. पाठ झालंय मला रोज ऐकून. पूर्वी वानप्रस्थाश्रम वगैरे होता की नाही, तसंच आहे. संन्यास आश्रम ना? अरे हो, त्याच्यावरनं बरं आठवलं. श्यामल तू बोललीस आबांशी? काय ते? अगं असं काय करतेस? अगं फडणीस काकांबद्दल सांगायला सांगितलं होतं नाही का? हा हो 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 हो. मग काय म्हणाले ते? पटलं का त्यांना? अगं बाई मी कुठे सांगितलंय, आणि मी कसं विचारणार तुम्ही जाल का म्हणून? त्यापेक्षा तुम्हीच का नाही विचारत? श्यामल, अगं श्यामल कमाल करतेस तू. का डबा कमी पडला का तुम्हाला? अगं त्याचं नाही ग, हा मला वाटलं दिवसभरात तू सांगितलं असेल त्यांना. अहो कधी सांगणार, मी सगळं आवरेपर्यंत दुपार झाली, आणि मग दुपारी आबा झोपले नव्हते का? बरं ठीक आहे, मीच सांगतो काय. हो मी चहा आणते हा तुमचा. हो. आबा आबा. अरे शेखर तू आलास?
आबा आबा नाही, मी काय म्हणत होतो की त्या फडणीसांना त्यांचा मुलगा आणि सून वृद्धाश्रमात पाठवतायत, तर म्हणजे श्यामलचंही असं म्हणणं होतं, म्हणजे तुम्हाला पटलं तर बघा की तुम्ही सुद्धा जर नाही मी अजिबात जाणार नाही हो. पटलं ना म्हणजे काय, पटेल कसं मला जमणार नाही, मी जाणार नाही. अहो नाही पण मी तू काय शब्द बोल नको, मला सांगू नको काय ते. तू निघून जा, मला जमणार नाही, सांगितलं ना. चल. हो हे घ्या चहा तुमचा. हां. काय झालं, बोललात का तुम्ही आबांशी? हं? काय लगेच पाठवलं की काय? नाही अगं श्यामल आबा बरे आहेत ना? बरे म्हणजे सकाळपासून जरा अस्वस्थ वाटत होते, दुपारी पण नीट जेवले नाही. का हो? अगं नाही, मी त्यांना बोलायला गेलो तर एकदम असे अंगावर आले, चिडचिडल्यासारखे. मग काय झालंय, काय मला कळलं नाही काय. सकाळपासून जरा टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटतात मला. पण बहुतेक ना ते फडणीसांचं प्रकरण त्यांनी मनाला लावून घेतलेलं आहे. हं. आता एवढ्या वर्षांचे संबंध त्याचे होणारच, ऑब्वियस आहे. काय झालं? गरम आहे का, लक्षातच नाही. काय रे, आज 6:32च्या लोकांना नव्हतास तू, होतास कुठे? हो, मित्रांची वाट बघत होतो, तिथेच उभा होतो ऑफिसकडे. श्यामल, ए आबा कुठे, जेवलं की काय लवकर? नाही हो, जेवले नाही ते, येतील ना. ए आबा येत आहेत ना? नाही, ते म्हणले मला नको जेवायला, भूक नाहीये. अगं भाई, तू मला आत्ता सांगतेस काय झालंय? आबा आत्ता आले ना मी. याई मी पण नेहमीसारखा विचारपूस करायला गेलो ना तर बोललेच नाही माझ्याशी. म्हणजे मस्ती करायला आई फार त्रास देतो हा त्यांना. गप्प बसा ना तुम्ही जरा. अहो बघा ना काय ते आबांचं, बरं का दुपारी जेवलेलं नाहीये, दिवसभर जवळजवळ उपाशीच आहेत. बघा ना जाऊन. एक कोणी काही बोललं का त्यांना? अगं मी तर नाही बुवा, मी दिवसभर ऑफिसला होतो. तू गप रे. तब्येत बरी आहे ना त्यांची? श्यामल, अहो नाही हो, असं काही वाटलं नाही मला दिवसभर. अहो नाही, तब्येत बरी असणार त्यांची, नाहीतर एव्हाना ते स्वतःच डॉक्टरला बोलून मोकळे झाले असते. हो, पण मग आता आई मला ते खूप टेन्शन मध्ये असल्यासारखे वाटले. हो. अरे बापरे. श्यामल चल आपण जाऊन बघून येऊ काय झालं ते. मी ताट घेऊ का त्यांचं? नाही, आपण आधी विचारून ते येऊ काय झालं. आपण सगळे जाऊ, लाखोंच्या संख्येने जाऊ. त्यांच्याकडे. काय थट्टा करतोस माझ्यावर? तुला काही कळतंय? नाही, काही नाही. आता माझी रवानगी वृद्धाश्रमात होणार. शेखरचंही बरोबर आहे. आता उद्या शिऱ्याचं लग्न झालं तर त्याची सोय बघायला नको. हा? माझा राग नाही कोणावर, पण काय माणसाला सोडून जाणं म्हणजे कसं काय जमणं असं वाटतं मला. जाऊ दे. आबा आबा, आबा अहो आबा, आबा उठा. आबा ए, जरा गडबड करू नका रे. आबा आबा उठा ना. आबा, अहो काय बरं वाटत नाहीये का? नाही मग सकाळपासून असे गप्प गप्प का आहात तुम्ही? अगं फडणीस काकांचं टेन्शन घेतलं असणार. ओल्ड फ्रेंड ना. थट्टा करू नकोस तू. अगं थट्टा नाही, म्हणजे ओल्ड फ्रेंड म्हणजे जुने मित्र असं म्हणायचं होतं मला. बरं बरं गप्प बसतो जरा. आबा अगं मी सकाळी जी बातमी आणली ना तेव्हापासून आबा एकदम गंभीर आहे. काय आबा? हो आबा. नाही आबा, काय आहे की फडणीसांना वृद्धाश्रमात पाठवतायत, त्यामुळे आम्हालाही वाईट वाटतंय. पण काय नुसतं वाईट वाटून काय उपयोग आहे ना, काहीतरी करायला पाहिजे. हो, मी सकाळपासून यांना तेच सांगत होते की आपण आबांना एकदा पाठवूया फडणीसांकडे, त्या शरदला 4 शब्द समजवायला. सांगतेस काय? हो, तुम्हाला तो शरद माहितीये लहानपणापासून कसा आहे तो. महा तिरसट आहे हो. आपल्या वडिलांचं पण ऐकत नाही, पण तुमच्या शब्दाबाहेर नाही, म्हणून आम्ही म्हटलं की हो, म्हणून तुम्हाला पाठवणार होतो खास मिशनवर. पण मग तुमचं ते सकाळपासून असं तू सकाळी आबांना पाठवूया हे म्हणत आठवतं. अगं मला सांगायचं नाही का सकाळी? अहो मी सांगितलं नाही का तुम्हाला,
तुम्ही एकदम चिडून अंगावरती चालात माझ्या आणि मला बाहेर घालवलं. अरे कर्मा, मला वाटलं तुम्ही मला वृद्धाश्रमात पाठवताय म्हणून. काय अहो आबा, अहो काय अबाय, हे असं असं कसं शक्य आहे काय? बाबा असा कसा विचार केला तुम्ही? म्हणजे आबा तुम्हाला मी सुद्धा शरदच्या बायकोसारखी वाटले ना? अगं असं नाही, सांगायला काय माहितीये का, आता माझं वय झाले ना, या वयामध्ये माणसाचा स्वभाव जरा संशय होतो. ही सगळी शेखरची चूक आहे. अहो मी काय केलं? तू सकाळी मला सांगायला काय झालं होतं? आता अहो आता सांगतोय ना, पण आता सांगतो म्हणजे मला दिवसभर उपाशी राहायला लागलं ना. हा म्हणजे उपोषण निषेधाचं होतं. वृद्धाश्रम विरोधी आंदोलन. आबा आम्हाला कसं कळणार? पाठी लावायची ना एक बाजूला इथे आणि काय बोलतोस तू? बरं आबा तुम्ही 2 घास खाऊन घ्या आता, मी ताट इकडेच आणते तुमचा. अगं नको नको. आता आबा श्यामाला दिवसभर उपाशी आहे मी. 2 घासाने काय होणार? चांगले 30-32 घास खायला लागतील मला. बाबा आज येताना बोंबील मिळाले, कालवण भात गरम गरम खाऊन घ्या. मी गरम झालं कालवण, आंबट गोड मस्त. उसळ 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 तुमच्यापासून लपवून मी ठेवली म्हणून आबांसाठी राहिलेली आहे. बरं का? आहे अजून? हो. मला दे, थोडी दे उसळ. आगाऊपणा करू नको. आबांसाठी ठेवली, आबांना ती खूप आवडते. काय पण मी केलेलं सॅलड मस्त. ते छान होतं, पण चटणी मात्र यांनी जास्ती खाल्ली नाही. मी शिऱ्याच्या नावाची केली होती. किती खमंग झाली होती चटणी. उसळ उसळ मला तुम्ही वातावरण निर्मिती काय करताय? मला जेवण असायला. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम